नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, पीक विमा सरसकट बँक खात्यावरती जमा. तुम्हाला पैसे आले का? येथे तुम्ही नाव चेक करा. शेतकरी मित्रांनो, यंदाच्या खरीप हंगामात 2025-26चा पीक विमा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरसकट मंजूर करण्यात आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांना कोणतीही अट किंवा शर्त न ठेवता हा लाभ मिळणार आहे. 500 प्रति हेक्टरी पीक विमा मिळणार आहे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नसून प्रशासकीय अहवालाची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातल्या 34 जिल्ह्यातील 46 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे. पीक विमा वितरणाची सध्याची स्थिती आणि प्रक्रिया, पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आपण बघणार आहोत. पीक विमा सध्याची स्थिती आणि प्रक्रिया, पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, अहवाल गोळा करण्याचे काम सध्या जिल्हा प्रशासन आणि तालुका शासनाच्या माध्यमातून पीक कापणीचे आणि पीक काढणीचे अहवाल गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, मागील 5 वर्षाचे सरकारी उत्पादन आणि या वर्षाचे उत्पादन याची तुलना केली जात आहे. शेतकरी मित्रांनो, अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत पीक विम्याचे हे सर्व अहवाल 15 डिसेंबर 2025 पर्यंत जिल्हा प्रशासन विमा कापणीकडे आणि विमा कंपन्यांकडे सरकारकडे पाठवले जात आहे. वितरणाचा अडथळा. विमा कंपन्यांचे नेहमीचे म्हणणे असते की जोपर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना देत नाही तोपर्यंत विमा वाटप केली जात नाही. वितरणाची संभावना. वेळ. डिसेंबर महिन्यात अहवालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जानेवारी 2026 मध्ये या पीक विमा कंपन्यांचे वितरण होण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, अपेक्षित आहे. आता विमा कंपन्या इन्शुरन्स इंडिया, SBI लाईफ, HDFC ॲग्रो, जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि अशा इतर एकूण 9 विमा कंपन्यांमार्फत यंदाचा पीक विमा वितरित केला जाईल. प्रमुख जिल्ह्यांमधील नुकसानीची सविस्तर आकडेवारी. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याची आकडेवारी पाहिली असता एकाही जिल्ह्याचे नुकसान 34% पेक्षा कमी नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. ज्या जिल्ह्याची 34% पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे तेथे किमान 17,500 पीक विमा मिळणार आहे.